जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर CISF कॉन्स्टेबल फायरमॅनची 2024ची जी वॅकन्सी मित्रांनो, तर रिअल कॉम्पिटिशन किती आहे फिजिकलसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये यादी आलेली आहे मित्रांनो। ऑफिशियल साईटवर यादी आलेली आहे आपल्या सेंटरची, आपल्या झोनची। तर त्यामध्ये एकूण किती मुलांनी ते फॉर्म भरलेला आहे ती सर्व आकडेवारी इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे मित्रांनो। आणि तुमचं नाव आहे की नाही या लिस्टमध्ये चेक करून घ्या। तर एकूण किती मुलांनी ते महाराष्ट्रामधून फॉर्म भरलेला आहे मित्रांनो ते पण तुम्हाला इथे सांगणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्रात टोटल वॅकन्सी किती होत्या, एका पोस्टसाठी कॉम्पिटिशन इथे किती राहणार आहे, तुम्हाला वाटत असेल फिजिकलला जाऊ का नको जाऊ, दूर आहे सेंटर का जवळ आहे, तो कॉम्पिटिशनवर डिपेंड राहणार आहे मित्रांनो। तुम्ही जर का फिजिकलला गेले मित्रांनो तर तुमचा 100% इथे फायदा होणार आहे। तर फॉर्म बघा किती आलेले आहे मित्रांनो, कॉम्पिटिशन किती आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो। तर चला बघूया मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधून एकूण फॉर्म किती आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पूर्ण कॉम्पिटिशन बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी किती आहे ते बघून घ्या। मी तुम्हाला वॅकन्सी जेव्हा ही भरती निघली होती मित्रांनो त्या ऑफिशियल नोटिफिकेशन मी इथं तुम्हाला दाखवतोय, इथे बघून घ्या। सर्व स्टेट इथे दिले बघून घ्या मित्रांनो। इथे आपला महाराष्ट्र किती नंबरला आहे, तर महाराष्ट्र 21 नंबरला आहे मित्रांनो। मी इथे तुम्हाला दाखवतो आपल्या टोटल महाराष्ट्रात वॅकन्सी किती आहे, कॉम्पिटिशन टोटल किती राहणार मित्रांनो। ही सर्व माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, तेव्हा तुम्हाला सर्व काही माहिती इथे कळेल। व्हिडिओ जर अर्धवट बघसान तर व्हिडिओची जी माहिती मी सांगतोय मित्रांनो तुम्हाला ती कळणार नाही। तर बघा 21 नंबरला इथे टॉपिक दिलेला आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बघून घ्या इथे किती वॅकन्सी आहे, टोटल कास्ट वाईज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो। टोटल ह्या बघून घ्या संपूर्ण राज्य म्हणजे जनरल एरिया टोटल 61 वॅकन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहे। आणि नक्षलमध्ये आलेल्या आहे, बॉर्डर एरिया तर नाही आपला पण नक्षल आतंकवादी एरियामधून बघून घ्या 11 वॅकन्सी या टोटल आलेल्या आहे। त्या टोटल वॅकन्सी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, 61 प्लस 11 जर का केलं तर टोटल 72 वॅकन्सी इथे टोटल बसत आहेत। टोटल 72 वॅकन्सी आपल्या महाराष्ट्राला आलेल्या आहे मित्रांनो। तर 72 जणांचंच इथं CISF फायरमॅनमध्ये सिलेक्शन होणार आहे। आता तुम्ही इथे बघू शकता टोटल ह्या कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेल्या आहे मित्रांनो, ज्यामध्ये की जनरलमध्ये ओपनमधून वॅकन्सी पहिली वॅकन्सी ओपनची आहे, त्यानंतर EWSची वॅकन्सी मित्रांनो EWS, त्याच्यानंतर OBC SC ST अशा वॅकन्सी टोटल दिलेल्या आहे। तर ते तुम्ही नोटिफिकेशन पहिलं बघितलंच असेल। तर टोटल महाराष्ट्रामध्ये आपल्या जागा किती आहे, किती मुलं CISF फायरमॅनमध्ये लागणार आहे, तर टोटल 72 मुलं जे की जनरल एरियातून आणि नक्षल एरियातून मित्रांनो असे करून मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। जनरल एरियामधले 61 आणि नक्षल एरियामधल्या 11 वॅकन्सी मित्रांनो। आता टोटल मी तुम्हाला फॉर्म दाखवतो मित्रांनो, किती जणांचे फॉर्म इथे एक्सेप्ट झालेले आहे, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते पण बघून घ्या तुम्ही इथं। तर बघा मित्रांनो इथं वेस्टर्न झोनचे टोटल फॉर्म इथे दिलेली आहे, ऑफिशियल वेबसाईटवर पण तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो। मी तुम्हाला सांगतो की ऑफिशियल कसं डाउनलोड करायचं कसं नाही, त्यापूर्वी कॉम्पिटिशन बघून घ्या। आपल्या महाराष्ट्रामध्ये जनरल आणि नक्षलचे टोटल हे फॉर्म किती जणांनी टाकलेले आहेत ते दिलेलं आहे। इथे काय काय दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो। इथे ज्या प्रकारे इथे बघू शकता तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन ID दिलेली मित्रांनो इथे तुम्हाला। तर इथे बघा 1 नंबरला इथे सिरियल नंबर दिलेले आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन ID दिलेली आहे, तुमचं नाव दिलेलं आहे मित्रांनो। सर्व कॅन्डिडेटचं इथं नाव आहे, फिमेल नसतं मित्रांनो इथे, कारण फिमेलची वॅकन्सी नसती। तर इथे पूर्ण मेलची वॅकन्सी दिलेली आहे। तर बघू शकता डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, तुमची कॅटेगरी दिलेली आहे, त्यानंतर रिक्रुटमेंट सेंटर दिलेलं आहे ज्यावर सेंटरवर तुमचं फिजिकल होणार आहे, आणि फिजिकलची डेट दिलेली आहे PET PSTची डेट मित्रांनो, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर टोटल बघून घ्या मित्रांनो किती मुलांनी आपल्या महाराष्ट्रामधून फॉर्म भरलेला आहे। मी टोटल इथे दाखवणार तुम्हाला कॉम्पिटिशन किती राहणार आहे। 845 पेजची PDF आहे मित्रांनो ही, थोडासा वेळ लागेल इथे खाली घ्यायला। तर टोटल बघून घ्या आपल्या महाराष्ट्रामधून टोटल फॉर्म किती आलेले आहे, इथे सर्व काही दिलेले आहे। आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्यांचं तर काही करू शकत नाही आपण। आता बघून घ्या इथं तर 30,416 फॉर्म आलेले आहे मित्रांनो। किती, तर 30,416 फॉर्म हे आपल्या महाराष्ट्रामधून इथे आलेले आहे, जे की CISF फायरला असणार आहे मित्रांनो। तर टोटल बघू शकता एवढंच कॉम्पिटिशन राहणार आहे। आता एका पोस्टसाठी कॉम्पिटिशन किती तर ते पण मी तुम्हाला इथे दाखवतो मित्रांनो। इथे शेवटचा मुलगा जो आहे तो वाहाग भूषण कृष्णा म्हणून आहे, ज्याचा की नंबर बघा मित्रांनो 30,416 आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, आणि त्याचं फिजिकल पण इथे दिलेलं आहे। 13/1/2025ला त्याचं फिजिकल राहणार आहे मित्रांनो, बरोद्याला, जे की गुजरातमध्ये आहे वाटतं। तर बघा मित्रांनो, तर इथे 30,416 जणांनी इथे फॉर्म भरलेला आहे। टोटल झोन वाईज त्यांनी फॉर्म दिलेले आहेत मित्रांनो।
तर बघा मित्रांनो, आपले मी तुम्हाला फॉर्म तर सांगूनच दिले, 30,000 प्लस फॉर्म आपल्या महाराष्ट्रातून पडलेले आहे. तर पूर्ण झोनचे तिथं त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो, जे जे झोन आहे आपल्या पूर्ण भारतामध्ये, तर पूर्ण भारताचे फॉर्म तिथं दिलेले आहे. मी ते पण तुम्हाला एक डाटा मित्रांनो मी काढलेला आहे टोटल वेगळा, तर ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आपला महाराष्ट्र किती नंबरला आहे तो फॉर्म भरण्यामध्ये, तर सेकंड नंबरला आपला महाराष्ट्र दिलेला आहे मित्रांनो. सर्वात कमी फॉर्म कुठं आलेले आहे, सर्वात जास्त फॉर्म कुठं आलेले आहे, ते पण इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आपलं कॉम्पिटिशन किती राहणार आहे ते दाखवतो मित्रांनो आता तुम्हाला. तर इथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, टोटल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स फॉर PET PST CISF कॉन्स्टेबल फायरमॅन मित्रांनो. तर ईस्ट सेक्टरचे जे फॉर्म आलेले मित्रांनो, टोटल एक्सेप्टेड फॉर्म आहे 76,099 आहे. आपल्याला वेस्टर्न झोनची गरज आहे मित्रांनो. तर वेस्टर्न झोनचं बघून घ्या, इथं टोटल माहिती मी इथं काढलेली आहे, सर्व PDF डाउनलोड करून ती माहिती इथे भरलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्रामधून टोटल 30,416 फॉर्म इथे आलेले आहे. आणि टोटल इंडियामधून फॉर्म म्हणसान मित्रांनो, तर बघा खूप सारे यूट्यूबर म्हणत होते की 6 लाख फॉर्म आले असन, 10 लाख फॉर्म आले असन, तर तेवढे फॉर्म आलेले नाही आहे. जास्त कॉम्पिटिशन इथे असणार नाही आहे. खूप मुलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे, फोटोमुळे असो, फोटोवर डेट नसणारे मुलांचे फॉर्म इथे रिजेक्ट झालेले आहे सर्वात जास्त. तर इथं बघितलं असेल मित्रांनो, टोटल ऑल इंडियामध्ये 4,02,622 टोटल फॉर्म आलेले आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 30,416 फॉर्म आलेले आहे. आता बघून घ्या, मी तुम्हाला इथं कॉम्पिटिशन दाखवतो मित्रांनो, आपल्या कॉम्पिटिशन किती राहणार आहे. जर का तुम्ही 30,000 इथे एक व्हाईट पेपर घेतो मित्रांनो, तेव्हा तुम्हाला समजेल सर्व. व्हिडिओ आवडला तर लाईक करून टाका मित्रांनो, आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. अजून विद्यार्थी मित्रांनो, एका वर्दीसाठी कॉम्पिटिशन किती असणार आहे, किती जण मैदानात असणार आहे, एका पोस्टसाठी किती जण झटणार आहे इथं. तर टोटल वॅकन्सी जे फॉर्म एक्सेप्ट झालेले मित्रांनो, ते 30,416 फॉर्म इथे एक्सेप्ट झालेले आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी किती आलेले आहे, टोटल 72 वॅकन्सी आहे, ज्या की जनरलच्या आहे मित्रांनो आणि नक्षलच्या आहे. जर याला भाग दिला मित्रांनो, तर टोटल 422 असा भाग पडतो मित्रांनो. तर 422 विद्यार्थी इथे कॉम्पिटिशनला असणार आहे. म्हणजे एक वर्दी आणि किती मुलं इथे फिजिकल देणार आहे, तर 422. यामध्ये एक प्लस पॉईंट असा झालेला आहे मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, SSCJDचे नुकतेच रिझल्ट आलेले आहे. आणि जे मुलं सिलेक्ट झालेले आहे ते मुलं इथे काही फिजिकल देणार नाही आहे. तर SSCJDचे टोटल आपल्या महाराष्ट्रामधून 422 मुलं सिलेक्ट झालेले आहे, ज्यामध्ये मेल असणार आहे, फिमेल असणार आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे, CISF फायरमॅनमध्ये फिमेलची वॅकन्सी नव्हती मित्रांनो, मेलचीच वॅकन्सी आहे टोटल. तर यामध्ये 422 फिमेलचे कॅन्डिडेट्स लागलेले आहेत. तर त्या सोडून द्या मित्रांनो, टोटल तुम्ही पकडू शकता इथे 2,000 विद्यार्थी इथे नसणार आहे मित्रांनो. आणि या 2,000 विद्यार्थ्यांनीच CISF फायरमॅनला सुद्धा फॉर्म भरलेला असेल मित्रांनो, 100% फॉर्म भरलेला असेल. आणि हेच मुलं इथून काटणार आहे मित्रांनो. म्हणजे फिजिकलला येणार नाही आहे मित्रांनो, हे फिजिकल देणार नाही आहे, कारण त्यांचं SSCJDला वेगवेगळ्या पोस्टवरती सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचा लवकरच जॉईनिंग लेटर पण येऊन जाईल आणि ट्रेनिंग पण चालू होऊन जाईल मित्रांनो. तर बघा, हेच मुलं इथे येणार नाही. तर टोटल तुमचे बघू शकता 30,000 फॉर्म आलेले आहे. तर यापैकी 28,000 फॉर्म इथे धरल्या जाणार आहे. आणि यामध्ये पण अजून प्लस पॉईंट मित्रांनो, अजून फिजिकल बाकी आहे. फिजिकलमध्ये पण खूप जास्त मुलं काढतात मित्रांनो. मागच्या वेळेच्या फिजिकलचा अनुभव आहे मित्रांनो, खूप सारे मुलं 5 किलोमीटरमध्ये कटून जातात, हाईटमध्ये काढतात, चेस्टमध्ये काढतात, किंवा मग तुमचा असो वेटमध्ये काढतात. तर सर्व काही तिथे प्लस पॉईंट तुम्हाला राहणारच मित्रांनो. तर जे मुलं म्हणत होते कॉम्पिटिशन खूप आहे, कॉम्पिटिशन काहीच नाही आहे. सर्वात जास्त म्हटलं तर तुमचे फॉर्मच रिजेक्ट झालेले आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा ऑल इंडियामध्ये असो. तर फोटोवर डेट नसल्या कारणामुळे असो किंवा सिग्नेचर नीट केल्या कारणामुळे असो, तर खूप सारे कारणं आहे मित्रांनो, ज्यामध्ये की त्यांनी फॉर्म रिजेक्ट केलेले आहे. आणि कॉम्पिटिशन हे खूप कमी असणार आहे मित्रांनो. तुम्ही आत्तापर्यंत विचार केला असेल की मी फिजिकलला जाऊ का नको जाऊ, सेंटर पण दूर दूर दिलेले आहे, काही काही मुलं तिथे पण हे होतात मित्रांनो. तर माझं तर एकच म्हणणं आहे, तुम्ही फिजिकल द्या मित्रांनो आणि पेपर पण द्या. याचा रिझल्ट खूप कमी लागणार आहे मित्रांनो. मागच्या वेळेसचं बघितलंच असेल तुम्ही, मागच्या वेळेसचा कट ऑफ जर लागत असेल मित्रांनो, तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. मी मागच्या वेळेसचा कट ऑफ पण तुम्हाला इथे सांगेन मित्रांनो. आणि तुमचे काही डाऊट असतील मित्रांनो, अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर चला बघा, हीच होतं कॉम्पिटिशन. टोटल बघितलंच असेल 400 मुलांचं कॉम्पिटिशन इथे तुमचं राहणार आहे मित्रांनो. हीच टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.